कसबा वाळवे ग्राम महोत्सव यात्रा 21 व 22 एप्रिल 2026 रोजी संपन्न होत आहे। महोत्सवास येणाऱ्या पै पाहुण्यांचे व मित्रमंडळींचे सहर्ष स्वागत व सर्व ग्रामस्थांना ग्राम महोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय एन.वाय. संकपाळ, अध्यक्ष ग्राम महोत्सव कसबा वाळवे, माननीय प्राध्यापक एस.एम. मांडवकर, उपाध्यक्ष ग्राम महोत्सव कसबा वाळवे, माननीय संजय पालकर, सचिव ग्राम महोत्सव कसबा वाळवे, माननीय धनाजी पाटील, खजानीस ग्राम महोत्सव कसबा वाळवे, ग्रामपंचायत कसबा वाळवे व ग्रामस्थ सर्व तरुण मंडळी, व्यापारी असोसिएशन कसबा वाळवे, ग्राम महोत्सव कमिटी सर्व सदस्य। चांदेकरवाडी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू। चांदेकरवाडी तालुका राधानगरी येथील शेतकरी लहू रामचंद्र खोत वय वर्ष 53 यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला। आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लहू खोत हे जनावरांना पाणी आणण्यासाठी पडसोळी नावाच्या शेतात संतोष हिंदूराव खोत यांच्या विहिरीवर गेले होते। पाणी काढताना त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले आणि त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडून विशुद्ध झाले आणि ही घटना दत्तात्रय बाबूराव खोत यांच्या निदर्शनास येतात त्यांनी आरडाओरडा केला। त्यावेळी जवळच शेतात काम करत असलेले मृताचे मामे भाऊ महादेव शिंदे यांनी तात्काळ विहिरीत उडी मारून त्यांना बाहेर काढले। त्यानंतर त्यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालय सोळंपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। या अचानक घडलेल्या घटनेमुळे चांदेकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होते आहे। या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झालेली असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री खामकर पुढील तपास करत आहेत। कुटुंबावर दुःखाचा डोंगर। लहू खोत हे कुटुंबातील एकमेव कमावते होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आजारी वडील असा परिवार आहे। वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते घरातच असतात। अत्यंत बेताच्या परिस्थितीत लहू खोत शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, तर त्यांच्या पत्नी सविता खोत या देखील शेतमजुरी करून संसाराला हातभार लावत होत्या। कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले असून एक मुलगा 12वी, दुसरा मुलगा 10वी पर्यंत शिकतो आहे। लहू खोत यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण जबाबदारी आता त्यांच्या पत्नीवर आली आहे। दूधसागर न्यूजसाठी कसबा वाळवे, कार्यकारी संपादक अविनाश तराळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, विद्यमान संचालक, राधानगरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते, सर्वसामान्यांचे नेतृत्व, आमचे आधारस्तंभ माननीय आनंदराव यशवंत पाटील तथा एवाळ पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री आदित्य मदन चव्हाण आणि चव्हाण परिवार, कसबा वाडा, कोल्हापूर।